अजितदादांना धडा शिकवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील कोणत्या विधानसभेच्या जागा आहेत ज्या कोणत्याही किमतीवर शरद पवारांना हव्या आहेत आणि या जागा पवार ठाकरे किंवा काँग्रेसला सोडायला तयार नाहीत। हा पूर्ण जिल्हा पवारांना काबीज करायचा आहे। चला तर बघूयात कोणत्या जागेंवर शरद पवार दावा करत आहेत। जुन्नर विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे अतुल बेनके हे आमदार आहेत, ती जागा पवारांना स्वतःकडे ठेवायची आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध तगडा उमेदवार देऊन दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी देखील पवारांची तयारी सुरू आहे। त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ देखील पवारांना स्वतःकडे हवा आहे। पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ दिलीप मोहिते हे या ठिकाणी आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आणि या ठिकाणी देखील शरद पवार स्वतःचा उमेदवार देऊ इच्छितात। ही जागा सोडायला देखील पवार तयार नाहीत। शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक पवार शरद पवार गटामध्ये आहेत सध्या, आणि ही जागा देखील निश्चितच शरद पवार गटाकडेच राहणार आहे। दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल कुल भाजपचे आमदार आहेत, आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार आपला उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे। पुणे जिल्ह्यातील आणखी एक प्रतिष्ठेचा राहणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी दत्ता भरणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत, आणि दत्ता भरणे यांच्या विरोधामध्ये सध्या शरद पवार यांचं तगडं प्लॅनिंग सुरू आहे। विधानसभेच्या निवडणुकापूर्वी हर्षवर्धन पाटील जर शरद पवार गटाकडून उभे राहिले तर नवल वाटायला नको। बारामती विधानसभा मतदारसंघ निश्चितच शरद पवार लढवणार यावर कुणालाही शंका नाही, आणि या ठिकाणी अजित पवारांना धोबीपछाड देण्यासाठी युगेंद्र पवार मैदानामध्ये असण्याची शक्यता आहे। मावळ हा विधानसभा मतदारसंघ देखील शरद पवारांना स्वतःकडे हवाय। सुनील अण्णा शेळके राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार त्या ठिकाणी सध्या आहेत। चिंचवड या विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष्मण जगताप आमदार होते, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी आमदार झालेल्या आहेत, आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आपला पहिलवान मैदानात उतरवण्यासाठी शरद पवार चाचपणी करत आहेत। पिंपरी या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत, त्या ठिकाणी देखील शरद पवार आपला उमेदवार देणार आणि त्या ठिकाणी चाचपणी ते करत आहेत। हा विधानसभा मतदारसंघ देखील पवारांना स्वतःकडे हवाय। बोसरी या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत, आणि या ठिकाणी शरद पवार सध्या चाचपणी करत आहेत। वडगाव शेरी या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे आमदार आहेत, आणि यांना पराभूत करण्यासाठी हा मतदारसंघ देखील शरद पवार यांना आपल्याकडे हवा आहे। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील भाजपचे आमदार आहेत, आणि या ठिकाणी देखील शरद पवार हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। खडकवासला देखील भाजपकडे आहे, आणि या ठिकाणी देखील शरद पवार आपला पहिलवान मैदानात उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे। ही जागा देखील आघाडीकडून आपल्याला मिळावी यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत। पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ या भाजपच्या आमदार आहेत, आणि या ठिकाणी आपला उमेदवार देता येतो का या ठिकाणी पवार सध्या चाचपणी करत आहेत। हडपसरमध्ये अजित पवार गटाचे चेतन तुपे आमदार आहेत, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी आघाडीकडून शरद पवार प्रयत्न करत आहेत। हडपसर या विधानसभा मतदारसंघावर देखील शरद पवारांचा दावा आहे। त्यानंतर कसबापेठ विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे, आणि या ठिकाणी सुद्धा शरद पवार आघाडीकडून ही जागा आपल्या वाट्याला येण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या जागेवर देखील शरद पवारांनी दावा ठोकलाय। त्यामुळे हे होते पुणे जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी शरद पवार आपला पहिलवान मैदानात उतरवण्याची शक्यता आहे, आणि हा पुणे जिल्हा काबीज करून अजित पवारांना धूळ चारण्यासाठी सध्या शरद पवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये तसंच विविध मतदारसंघामध्ये फिरत आहेत। तुम्हाला काय वाटतंय, यापैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना विजय मिळेल आणि अजित पवार यांचा पराभव होईल? कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। कोण असेल तुमचा पुढचा आमदार?